नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 5 जानेवारी शनिवारची आपण न्यूज बघणार आहोत। त्याआधी कालच्या वर्कशॉपला तुम्ही जो काही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपला आभारी आहे। तसंच काही विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा मिळाली नाही किंवा तिथं खूपच गर्दी झाल्यामुळे गोंधळ झाला। सो येत्या शुक्रवारी उर्वरित जो काही भाग आहे आपला, कारण जानेवारी ते डिसेंबर पर्यंतच्या न्यूज ज्या आहेत की त्या 3-4 तासात कंप्लीट होत नाही, काही कंपोनंट्स आपण क्लिअर केलेले आहेत। सो येत्या शुक्रवारी परत 3 वाजता आपण भेटणार आहे उर्वरित चालू घडामोडींसाठी। सो त्यावेळेस सिटिंग अरेंजमेंट नक्कीच प्रॉपर असेल याबद्दल मी आपल्याला आश्वस्त करतो। 13वे रामनाथ गोयंका एक्सलन्स इन जर्नलिझम पुरस्कार देण्यात आलेले आहेत। पत्रकारांचा गौरव करणारा देशातला एकमेव प्रतिष्ठित आणि मानाचा हा पुरस्कार आहे। 2017 साली सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 29 पत्रकारांना याच्यामध्ये गौरवण्यात आलेलं आहे। याचं जे आयोजन केलं जातं ते रामनाथ गोयंका मेमोरियल फाउंडेशन तर्फे केलं जातं। म्हणजे हे एक महत्वाचं असतं की हा काही गव्हर्नमेंट तर्फे दिला जाणारा पुरस्कार नाहीये, जसं ज्ञानपीठच्या बाबतीत होतं, टाइम्स ग्रुप देत असतो। आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं की कुठला पुरस्कार कोण देतं, तर आपल्याला ते क्लिअर माहित पाहिजे। राजनाथ सिंह हे यावेळी उपस्थित होते आणि त्यांच्या भाषणामधील त्यांनी एक विधान होतं की ज्याच्यावर त्यांनी आक्षेप घेऊन त्याचं एक्सप्लेनेशन दिलं। नक्षलवादी हाती बंदूक घेतलेले गांधीवादी आहेत असं बऱ्याच ठिकाणी वाचायला मिळतं आणि या विधानावर त्यांनी स्पष्ट केलं की गांधीजी आणि बंदूक हे एका वेळेस राहू शकत नाही। युपीएससी साठी हे महत्वाचं आहे की नक्षलाईट चळवळ जी काही की इंटरनल सिक्युरिटी आपल्या सिलेबसचा भाग आहे। सो युपीएससी करता तुम्ही ही एक महत्वाची स्टेटमेंट प्रॉपरली वर्कआउट करू शकता की ज्याच्यावर तुम्हाला कमेंट किंवा मग अॅनालाइज करायला विचारलं जाऊ शकतो। सो युपीएससी स्टुडंटनी हे लक्षात ठेवा। पुढची न्यूज जी आहे ती महामार्गांवरील मद्य दुकाने सुरू करण्याचे नियम शिथिल झाल्यासंबंधीची आहे। लोकसंख्येचा जो निकष होता की 5000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये दारूची दुकाने सुरू राहतील, तो आता 5000 ऐवजी 3000 करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी आता मद्याची दुकानं पुन्हा एकदा त्यांचे परवाने नूतनीकरण करण्यात येतील। दुसरी महत्वाची गोष्ट की 16 डिसेंबर 2015 सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय आणि राज्य महामार्गालगतची मद्य दुकाने बंद करण्याचा निर्णय दिला होता आणि याची अंमलबजावणी ती 1 एप्रिल 2017 पासून झाली होती। जुलै 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयात बऱ्याच याचिका आल्यामुळे त्यांनी काही अटींवर महामार्गालगतची दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती। सो हा एक महत्वाचा इश्यू होता। तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीने जे निर्णय देत असतं, म्हणजे आता हा जो विषय आहे हा पार्लमेंटनी विधानसभेने विचारात घ्यायचा मुद्दा आहे। असं म्हटलं जातं की सर्वोच्च न्यायालय हे ज्युडिशियल ओव्हररीच करतं किंवा संसदेच्या अधिकारांवर अतिक्रमण करतं, तर हे कुठल्या कलमाला अधीन राहून सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात। दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे की आता मद्याचा इश्यू आलेला आहे, राज्यसेवेचे इंटरव्ह्यू सुद्धा सुरू झालेले आहेत। तर हा पण एक प्रश्न विचारला जातो की महाराष्ट्रात दारूबंदी केली पाहिजे का? म्हणजे जसं गुजरात आहे, त्याच्यानंतर बिहार आहे, केरळ आहे, नागालँडचा काही भाग आहे, त्याच्यानंतर लक्षद्वीपचा काही भाग आहे की जिथं दारूबंदी आहे। अशी काही राज्य आहेत की ज्यांनी दारूबंदी केली होती पण नंतर ती दारूबंदी त्यांनी हटवली कारण मोठ्या प्रमाणावर ब्लॅक मार्केटिंग व्हायला लागलं। सो तुमचं काय मत आहे की महाराष्ट्रात दारूबंदी करायला हवी किंवा नाही? आता याच्यामध्ये पण एक मेन मुद्दा येतो की रिव्हेन्यूचा। तर एक गोष्ट लक्षात ठेवणं अपेक्षित आहे की आपल्याला एमपीएससी मेन्सला एचआरडी नावाचा सब्जेक्ट आहे, ह्युमन रिसोर्स। आपण जर फक्त रिव्हेन्यूचा विचार केला तर मग ह्युमन रिसोर्स बेस्ड जाणार आहे, त्याचा काय? सो याच्यावर तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता किंवा या इंटरव्ह्यूसाठी असे प्रश्न विचारले जातात। त्या वर्षी इंटरव्ह्यूमध्ये जवळपास 70% कॅन्डिडेट्सला हा प्रश्न होता। 106वी भारतीय विज्ञान काँग्रेस सुरू आहे बघा फगवाडामध्ये, पंजाब लवली युनिव्हर्सिटीमध्ये। आपण याच्या संबंधीचे डिटेल्स बघितले होते। याच्यामध्ये काही महत्वाची विधानं झालेली आहेत जिच्यावर काही आक्षेप घेतले गेलेले आहेत, पुराणातील दाखले। हे 102वी जी भारतीय विज्ञान काँग्रेस झाली होती तिच्यातही असा इश्यू झाला होता। 106 मध्ये परत तेच बघायला मिळतं। याच्यात स्टेटमेंट्स काय काय आहे ते बघा। कौरवांचा जन्म टेस्ट ट्यूब बेबीने झाला, स्टेम सेल टेक्नॉलॉजी आपल्याला माहित होती। विष्णूचं सुदर्शन चक्र हे गायडेड मिसाईल आहे। त्याच्यानंतर रावणाची 24 विमानं हे विमानतळ होतं। विष्णूचे 10 अवतार म्हणजे डार्विन उत्क्रांतीचा सिद्धांत। ही सगळी मतं जी आहे ती आंध्र प्रदेशचे विद्यापीठचे कुलगुरू जी नागेश्वर राव यांनी ही दिलेली आहे। सो कुलगुरूंकडून अशी विधानं येणं। त्याच्यानंतर डॉक्टर हर्षवर्धन यांनी वेद हे आईन्स्टाईनच्या सिद्धांतांपेक्षा श्रेष्ठ आहे असं विधान केलेलं आहे। डॉक्टर कानन कृष्णन यांनी लिगो प्रकल्प मोदी सरकारने मंजूर केलेला आहे, त्याच्यामुळे ग्रॅव्हिटेशनल वेव्ह ऐवजी नरेंद्र मोदी वेव्ह असं म्हटलं पाहिजे असं स्टेटमेंट केलेलं आहे। सो या संबंधी तुम्हाला काय वाटतं की पुराणातील दाखले आणि विज्ञान बऱ्याचदा आपण असं जबरदस्तीने त्याची तोडमोड करतो, जोडतो, असं काही होतं का? भारताने संशोधनावरील गुंतवणूक वाढवावी असं मत डंकन हेल्डन यांनी केलेलं आहे, नोबेल पुरस्कार विजेते आहेत ते। सो तुम्हाला ही एक महत्वाची गोष्ट आहे, युपीएससीच्या विद्यार्थ्यांना विचारलं जाऊ शकतं की संशोधनावर
अधिकाधिक संशोधन होण्यासाठी कसल्या पद्धतीने वर्कआउट व्हावं किंवा फक्त गुंतवणूक केल्यामुळे गोष्टी वर्कआउट होतील. हिच्यामध्ये पण मी तुम्हाला ब्रेन ड्रेन आणि ब्रेन गेन सांगितलं होतं. सो डंकन हेल्डन यांनी सांगितलं की भारताने ब्रेन गेनवर काम केलं पाहिजे. आणि ही जी काही स्टेटमेंट्स आहेत हिच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. के कस्तुरीरंगन हे आयुका नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी विराजमान होतील. आंतरविद्यापीठीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकी केंद्र आयुका. सो या संबंधीची माहिती जी आहे ती डॉक्टर डी.पी. सिंह यांनी दिलेली आहे, जे युजीसीचे अध्यक्ष आहे. युजीसी न्यूज मध्ये होतं बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं ज्ञान विज्ञान विमुक्ते, आपण हे डिस्कस केलेलं आहे. सो युजीसी एक लक्षात ठेवा. तरी रिव्हिजनसाठी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा युजीसीची स्थापना कधी झाली, युजीसीचं बोधवाक्य काय आणि युजीसीचं ध्येय काय. त्याच्यानंतर नेक्स्ट वन की पुस्तक आणि लेखक. आपण काल पुस्तक आणि लेखक बघितलं वर्कशॉपमध्ये सर्व जानेवारी 2018 ते डिसेंबर 2018 पर्यंत. पुस्तकाच्या बाबतीत नवीन पुस्तक आलेलं आहे, एक 21 लेसन्स फॉर द 21 सेंचुरी. युवाल नोह हरारी असा हा लेखकाचं नाव आहे. वेगाने बदलणाऱ्या जागतिक समस्याकडे साधारण कुठल्या नजरेने बघितलं पाहिजे, लोकशाहीत येणारं स्थित्यंतर आणि या सगळ्या गोष्टी या संबंधी यांनी भाष्य केलेलं आहे. युवाल नोह हरारीची दुसरी पुस्तक आहे जिच्यामध्ये सेपियन्स तुम्ही बघू शकता, ज्यात मानवाचा इतिहास आहे, आणि होमो ह्युडस म्हणून मानवाच्या भविष्यावर भाष्य करणारं पुस्तक आहे. दुसरं जर तुम्ही एक पुस्तक बघितलं तर पॉकेट पिकेटी म्हणून पुस्तक आहे, जेस्पर राईनचं पुस्तक आहे. कॅपिटल या प्रसिद्ध ग्रंथामुळे अर्थशास्त्रज्ञ फ्रेंच अर्थशास्त्री थॉमस पिकेटी हे चर्चेत आहेत 5 वर्षापासून, आणि त्यांच्या विचारांचा सार म्हणजेच पॉकेट पिकेटी आहे, हे एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर संपादकीयमध्ये खूप महत्वाचं संपादकीय आलेलं आहे की महाजालाची मजल खाजगी व सार्वजनिक जीवनामध्ये. म्हणजे नेटफ्लिक्स आणि फेसबुक यांच्या उदाहरणांमधून त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की इंटरनेट आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत ते आपलं खाजगी आयुष्य कशा पद्धतीने इंटरफेअर करतात आणि सार्वजनिक आयुष्यात सुद्धा. म्हणजे फॉर एक्झाम्पल फेसबुकवर कुणी पोस्ट टाकली की आत्महत्या करावीशी वाटते तर फेसबुक तिथल्या पोलीस स्टेशनला कळवतो आणि तिथं गेल्यानंतर असं निदर्शनास येतं की असा काही विचारच नाही बाबा, असं वाटलं म्हणून लिहिलं. तर अशा कितीतरी केसेसमध्ये झालेलं आहे की फेसबुक तुम्ही जे काही तिथं लिहिताय त्याला तुमच्या खासगी जीवनातील त्या गोष्टींवर वर्कआउट करतंय. तर हा एक मेजर इश्यू आहे. नेटफ्लिक्सच्या बाबतीतही सांगितलं गेलं, नेटफ्लिक्सची उदाहरणं दिलेली आहेत की काही देशांमधले जे काही कायदे आहेत त्या कायद्याच्या विरोधात जर होत असलं तर नेटफ्लिक्स काय करतं, त्या देशामध्ये आम्ही तो कंटेंट दाखवणार नाही, पण युट्यूब असणारा बाकीच्या देशांमध्ये दाखवू, पण युट्यूबवर तो कंटेंट येतो त्या देशात तोही बघितला जाऊ शकतो. म्हणजे नेटफ्लिक्स एकीकडे तुम्हाला असं भासवतो की आम्ही कायदे पाळतोय आणि दुसरीकडे कायदे मोडून ते मोठ्या प्रमाणावर त्यांचे जे काही हे असतात म्हणजे ग्राहक असतात ते वाढवत चाललेलं आहे. सो खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये अशा पद्धतीने इंटरनेटची जी काही दखल आहे तिची दखल ह्या संपादकीय लेखाने घेतलेली आहे. पर्सनल इज पॉलिटिकल हे तिच्यामध्ये आलेलं आहे की खाजगी आणि सार्वजनिक आयुष्य हिच्यामधले जे काही द्वंद्व आहेत, पर्सनल इज पॉलिटिकल, जे व्यक्तिगत ते राजकीय आहे. युपीएससीने ऑलरेडी जीएसला हा प्रश्न विचारलेला आहे, पर्सनल इज पॉलिटिकल काय असतं. सिमॉन द बुआरचं द सेकंड सेक्स जर तुम्ही वाचलं तर गोष्टी अजून क्लिअर होतील. 2000ची नोट बंद होणार नाहीये हे केंद्राने स्पष्टीकरण दिलेलं आहे. वारंवार या संबंधीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. सो 2000ची नोट काही केल्या कारणाने बंद होणार नाही हे क्लिअर केलेलं आहे. भारतीय रुग्णालय आणि जग हिच्यामध्ये जवळ सी ऑरिस नावाच्या बुरशीचा प्रादुर्भाव दिसून येतोय. भारतातल्या रुग्णालयामधल्या अतिदक्षता विभागांमध्ये 20% रुग्णांचा मृत्यू हा सी ऑरिस या बुरशीमुळे झालेला आहे. जगातील 16 लाख नागरिक हे बुरशीजन्य आजारांचे बळी ठरलेले आहेत. सो सी ऑरिस एक लक्षात ठेवा, आपल्याला विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर जशी भारतीय काँग्रेस चालू आहे तिकडे सायन्स काँग्रेस, तशीच सायन्स चिल्ड्रन काँग्रेस सुद्धा चालू आहे 10 ते 17 वयोगटातली. काल परवा तिचं उद्घाटन झालं होतं. दिव्यांगांसाठी यंत्रमानव, आता लहान लहान जे संशोधक आहे भारतातले त्यांनी काय काय गोष्टी तिथं आणल्यात आणि त्या चर्चेत आहेत. दिव्यांगांसाठी यंत्रमानव, नदी स्वच्छ करणारी नाव, सौर ऊर्जेवर चालणारे पीक काढणारे यंत्र, खाद्यतेलापासूनचा साबण J&K मधल्या स्टुडंटचं आहे. मोबाईल सूक्ष्मदर्शक, कोल्हापूरमधली बहीण भाऊ येथे ज्ञानीराजे सूर्यवंशी आणि सिद्धांतराजे सूर्यवंशी यांनी 20 रुपयामध्ये मोबाईल सूक्ष्मदर्शक तयार केलेला आहे. सो हे एक महत्वाचं आहे की चिल्ड्रन सायन्स काँग्रेस अशा पद्धतीच्या ज्या काही स्पर्धा असतात, चिल्ड्रन सायन्स काँग्रेस 10 ते 17 वयोगटातील विद्यार्थी याच्यात सहभागी होतात आणि अशा प्रकारच्या स्पर्धा ह्या खूप महत्वाच्या आहे. जे आज आपण डिस्कस करतोय की भारतात संशोधनात गुंतवणूक करा, हे करा ते करा, तर खऱ्या अर्थाची गुंतवणूक ही आहे की ह्युमन रिसोर्स जो आहे आपला तो तिच्यात आतापासून जर वर्कआउट करायला लागला तर येत्या काळात खूप चांगले शास्त्रज्ञ भारतातकडे असतील. त्याच्यानंतर नॅन्सी पेलोसी नावाची
व्यक्ती आहे. त्यांचं डेमोक्रेटिक पक्षाच्या आहेत त्या अमेरिकेमधल्या. अमेरिकेच्या प्रतिनिधी अध्यक्षपदी दुसऱ्यांदा त्यांची निवड झालेली आहे. नॅन्सी पेलोसी यांचं महत्व भारतासाठी काय आहे तर भारत आणि अमेरिका संबंधांच्या त्या समर्थक आहेत. सो ते एक आपल्यासाठी महत्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये स्टार्टअप सप्ताह 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2019 हे एक लक्षात ठेवा. मुंबईमध्ये हे होणार आहे महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह. कारण हे का महत्वाचं आहे, 2008 मध्ये पर्यटन पर्व विचारलं होतं, तर त्या पद्धतीने जर आपल्याला असं विचारलं की कुठल्या कालावधीत काय झालं होतं तर महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह हा 7 दिवसांसाठी 24 जानेवारी ते 1 फेब्रुवारी. त्याच्यानंतर पंतप्रधान उज्ज्वला योजना. पंतप्रधान उज्ज्वला योजना जी आहे तिच्यामध्ये 60 कोटी मोफत जोडण्या पूर्ण झालेल्या आहेत. 1 मे 2016 ते मार्च 2016 1 मेला ही लॉन्च झाली होती पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि हिच्यामध्ये क्लीन फ्युएल देण्यात यावं बीपीएल कुटुंबांना. सो याच्यासाठीचं लक्ष होतं 5 कोटी. तर आपण ते ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे आणि 6 कोटीपर्यंत गेलेलो आहे. आपण आता जानेवारी 2019 मध्ये आहे. 2021 पर्यंतचं हे लक्ष 8 कोटी आहे. मागील वर्षाच्या बजेटमध्ये हे 5 कोटीवरून 8 कोटी करण्यात आलेलं होतं. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात की पंतप्रधान उज्ज्वला योजना कुठल्या मंत्रालयाची योजना आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल. त्याच्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे संसदेमध्ये काही प्रश्न विचारले गेले होते आणि त्या प्रश्नांची उत्तरं जी दिली गेलेली आहे ती आपण बघणार आहे. तिच्यामध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे संसदेत क्लिअर झालेलं आहे की आधारमधून बाहेर पडण्याची कुणालाही मुभा नाहीये. त्या संबंधीचं संशोधक विधेयक येणार आहे लवकरच. 5 वर्षात 27 कर्जबुडवे भारतातून पळालेले आहेत. त्याच्यानंतर एकतेच्या पुतळ्यासाठी केंद्र सरकारने 300 कोटी दिलेले आहेत. हे पण विचारलं गेलं होतं आणि याचं उत्तर तिथं दिलेलं गेलेलं आहे. आणि याची जर एकतेच्या पुतळ्याची एकूण लागत तुम्ही जर बघितली तर ती 2989 कोटी इतकी आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता काही प्रश्न विचारले होते मी कालच्या याच्यामध्ये की 1942 क्विट इंडिया मुवमेंटच्या वेळेस गांधीजी नेमके कुठे होते. तर क्विट इंडिया मुवमेंटला लीडरलेस मुवमेंट म्हटलं जातं. क्विट इंडिया मुवमेंट लॉन्च होणार होती त्याच्या आधीच महत्वाच्या सर्व नेत्यांना अटक करण्यात आलेली होती आणि गांधीजी जे होते ते आगा खान पॅलेस पुण्यामध्ये आहे तिथं होते. सो एखाद्या दिवशी आपण आगा खान पॅलेसचाही व्लॉगमध्ये व्हिडिओ बघूयात. त्याच्यानंतर मी तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारला होता तो म्हणजे काय तर महेश एलकुंचवार यांची नाटकं मी तुम्हाला विचारली होती. यांना जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे विंदा जीवनगौरव राज्य शासनाच्या भाषा विभागाकडून. तर त्रिधारा नाट्य प्रकार यांनी जो आणला होता त्याचं उदाहरण म्हणजे वाडा चिरेबंदी. जर शक्य झालं तर हे नाटक नक्की बघा. नाटकांमध्ये इतर आहेत आत्मकथा, त्याच्यानंतर गार्बो, त्याच्यानंतर धर्मपुत्र, त्याच्यानंतर पार्टी, त्याच्यानंतर युगांत, सोनाटा, एका नटाचा मृत्यू, एवढे सगळे त्यांची नाटकं आहेत. एकांकिकामध्ये तुम्ही बघितलं तर होळी आहे. ललित लेख संग्रहामध्ये मौन राग म्हणून हा ललित संग्रह आहे. सो तुम्हाला जे काही प्रश्न मी विचारतोय तर थोडं काम तुमच्याकडूनही अपेक्षित आहे. सगळ्या गोष्टी आपण स्पून फिडिंग खूप मोठ्या प्रमाणावर करतो ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये. तर तिच्यामध्ये तुम्ही तुमच्या बाजूनी थोडंसं गुगल सर्च करा, थोड्या गोष्टी वाचा. सो तुम्हालाही हे एन्जॉय करता येईल. सगळ्या गोष्टी आयत्या भेटल्या म्हणजे आपण काय होतो ना की आपण मग पॅरलाइज होत जातो. सो 100% पॅरलाइज होणं खूप चांगली गोष्ट नाहीये. 11 जानेवारीला आपण पुन्हा भेटणार आहोत शुक्रवारी दुपारी 3 वाजता. जे काही उर्वरित चालू घडामोडी आपल्या बाकी आहेत त्या आपण डिस्कस करणार आहोत. सो हा भाग दुसरा असेल. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या टेलिग्राम चॅनललाही फॉलो करा. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला जो काही प्रतिसाद आपण देत आहात त्याबद्दल नक्कीच मी आपला आभारी आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचे सजेशन असले तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.